गावाकडची जमीन विकणाऱ्या गावकऱ्याला 2 गावकरी करतायत मार्गदर्शन की दिशाभूल. चला तर बघूया तिकडे काय घडतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. कारभारी भी जाते माहेराला हो, कारभारी भी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू, कारभारी बघून किती मी लाजू. वा वा म्हणे वा वा वा. सुरांचा घोडा जसं काय सकाळीच पिसाललाय ना. वा वा वा. बांधून ठेवा नाही तर कुठेतरी घेऊन जायचं आपल्याला. बन्या वो मला एक स्पेशल चाय न एक गटर दे. हो कदम हो, काही झाला तुम्ही रात्री दारू पिऊन जिथं पडताव ना ते गटर आणि मी चाय सोबत देतो ते बटर. काय पण अरे बोलतात. हो वसायला दे म्हणा पचकन. काय घे पटकन. खायत आहे खायत आहेत. हो कदवानू जाम खुशीत दिसताय. चाय बरोबर बटर पण मागितलाय. अरे खुशीत म्हणजे खुशीतला खुशीत आज जाम भारी आहे. अरे आज जाम भारी मजा येणार आहे म्हणजे आयुष्यामध्ये. काय सांगता बाय काय? अरे वसायला ती माझी ती जमीन आहे ना एवढ्याचा तुकडा त्याच्यावर कायच होत नाही. तिला गिरायक लागलं. वा 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 वा. तू माझी जमीन घ्यायला तयार आहे. वा वा. तो म्हणला 1.25 लाख रुपयाला मी तुझी जमीन घेतो. म्हणलं काय येडाच काय? 1.25 लाख रुपयाला मी तुझ्या जमीन देणार आहे. मी तुला देणारच नाही. तुम्ही 1.25 लाख रुपये नाही म्हणाल? अजिबात नाही का मी उगाच काय येडाय एवढ्या कमी पैशात मी देईन त्याला. 1.25 लाखात नाही म्हणाल? नाहीच बोललो. घेईन तर मी कमीत कमी 1,25,000 देशील म्हणा तर मी घेईन. बापरे नाही. कदमानू म्हणजे तुम्ही 1.25 लाख म्हणजे किती समजता वाय? अरे काय बोलतो का तुम्हाला कळतं का नाही? काय? 1.25 लाख म्हणजे 1,03,000. काय मग काय घे? एवढ्या कमी पैशाला मी देईन? 1,03,000 कसं काय? कसं काय म्हणजे आता आपण घड्याळ बघा. हा. घड्याळ बघितल्यावरती आपल्याला कळतं 1.15 वाजलं म्हणजे किती वाजलं. एक छोटा काटा 1 वर असतो न मोठा काटा 3 वर असतो. तेव्हा किती वाजलं 1.15. मग 1,03,000 नाही झाला. मग तुम्ही बरोबर यावाज केलेला आहे. बरोबर बरोबर. 1.25 लाख बरोबर आहे. बस येडा नाही मी अजिबात येडा नाही नाही हुशार तुम्ही आहे. येडे नाहीच जाय. मग? अरेनू तुमच्यासारखा हुशार माणूस मी या पृथ्वीवर बघितलाच नाही. हा. उत्क्रांतीच्या टायमाला माकडांना भेटला वाजताव ना सगळे बाव चालले असते. लक्षात घ्या. हा? काय? चायनी बटर का? वा वा वा. खा खा कदमानू हा. त्यानी बटर खा. वा, वा, वा. मी काय म्हणतो एवढा मोठा यावर गेला वाय हा, हा. वाय नकावडी चायनी बटर भेटेल का आम्हाला? अरे वसायला नुसतं काय उपाशी काय रे नाही. नाही भाव देस त्यानं काय दे. हो यांना चाय देऊ नका. हा? चाय पितात पैसे देत नाही निघून जातात. नाही. अरे ते वसायला मला आज आनंदाचा दिवस आहे. काय माझा व्यवहार झाला आता होणारच आहे. वसायला नाट नको लाव पहिलं ते काय मस्त. बालू हा? काय आहे म्हणजे खरं म्हणजे ना कदमानी ना सोन्याचा बटर चायत बुडून खायला पाहिजे. आता नाही. हा, होय तर. हा. अरे लाखामालीची जमीन 1.25 लाखात फुकली नाही. हे ते. बने हो तुझा जो जमिनीचा तुकडा आहे बघ हो. यांच्या बांधाला बांध लागून हाय. हा केवढा आहे तो तुकडा? यांचा जमिनीचा तुकडा आहे हा. ना तेवढाच आहे सेम. होय काय? मग? अच्छा तो काय काढणार आहेस काय ऐकणार आहेस? विकणार आहे पण 1.25 कोटी तरी घेईन मी किमान. घ्या. 1.25 कोटी काही याला झालंच काय? आवरीची जमीन 1.25 कोटीला जाणार आहे येड्या. अरे तुझ्या जमिनीची धार मारलीस तर बाजूच्या शेतात वर घाल जातात. एवढी आपली बारीक जमीन एवढे ह्याच्यात विकतो साईज कोण घेईल बसाड्या? कोण घेणार सांग याला. नाही तर काय सगळे घेतील येडे तुम्ही आहेत. हा. येड्या मी आहे? मग? येडा कसा येड्या म्हणजे पुढच्याला माहिती आहे या जागेत विमानतळ होणार आहे ते. म्हणजे इकडे विमानतळ होणार आहे? मग? काय बोलताव तुम्ही का? आहे कुठे? गिराय कुठला आलंय? गिराईक मुंबईचा आहे. म्हणजे त्यांना टीप गेलेली आहे इथं विमानतळ होणार आहे. कितीला विकणार आहे तुम्ही? 1,25,000 कमी घेणारच नाही बोललेलो मग आहे. हेच ना तो बघा ती जमीन 1,25,000 रुपयाला घेणार. हा तुमच्या जमिनीच्या तुकड्यापासून जेव्हा 300 मीटर अंतरावर मोठं विमानतळ होणार ना तेव्हा तीच जमीन तो 4 करोडला विकणार. काय बोलतोस काय? हा. एवढी विकल तू एवढी महाग काय पण बोलशील तोंडात येईल तर? येडा म्हणजे 4 म्हणजे अगदीच काही 4ला आहे पण 1.5-2 करोड कुठे गेले नाही. मी काय म्हणतो काय म्हणून सौदा फिक्स झालाय काय तुमचा? ठीक झालंय नाही म्हणजे नाही जर झाला असेल तर मी म्हणतो
तुम्ही पैसे वाढवून घ्या. पैसे वाढवून घ्या. पैसे किती मिळतात तर बघा. विमानतळ होणार आहे तिथं. गंडून घेऊ नका. तुम्हाला सगळे गंडवतात. घरातली झुरलं पण गंडवतात तुम्हाला. चपाती घेऊन जातात तुमची. काय बनेसारखं हुशार राहा जरा. अरे कदम तुम्हीच आहे ना? हा मीच आहे मीच आहे. मी श्यामसुंदर राजपूत. हा मग अरे मग काय करताय? काल रात्री फोन केला होता ना मी. हा. जमिनीबद्दल आपलं बोलणं झालं होतं. हा. तर कॅश घेऊन आलोय तर करून टाकू बॉस होता. हो. आणि जाऊ रजिस्टर ऑफिस मध्ये. काय झालं? इकडे 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 या या इकडे या इकडे बसा बसा इकडे. हे बघा आता संधी आहे. त्याला म्हणावं मला जागा ऐकायचीच नाही आहे. आणि जर जागा तुला घ्यायची असेल तर 1.25 कोटीच्या खाली मी घेणार नाही. कळलं ना? कळलं काय? यस. ही संधी 1.25 कोटी. विमानतळ होणार आहे माहिती आहे ना? हा लक्षात असू द्या. बिंदच तिथपर्यंत जाय पण विसरू नका आकडा. आता लगेच काय तिकडे जायची गरज नाही आहे. नाही हा नाही, मला घाई आहे जरा. असू द्या पण म्हणा जमिनीचा भाव थोडासा वाढवून पाहिजे. अरे बापरे, अहो कदम असं काय करता? अरे काल रात्री आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही. आता अचानक तुम्ही बॉम्ब टाकताय. तर काय नाही थोडस म्हणा वाढवून पाहिजे. अरे असं नाही ना, पैशांची अरेंजमेंट नाही झालेली आहे ना माझी. असं कसं तुम्ही मध्येच सांगता? असं नाही ना चालत. अरे पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ना काय करू, मी करतो काहीतरी ऍडजस्टमेंट करतो. थोड्यासाठी व्यवहार नाही मोडला पाहिजे बाबा. वाढवून पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे. किती वाढवून पाहिजे? 5,000, 7,000, 10,000, 1.25 करोड. 1.25 करोड? हा अरे 1.25 करोड पाहिजे? हा अरे तुझ्या डोकं बिकट ठिकाणावर आहे का रे बोर आहे? एकदम ठिकावणार आहे. अरे तोंडाला येईल ते नको बोलून रे. अरे भंगायला भेजाच्या कडू धोत्र्या. अरे तुझ्या जमिनीवर करोड हा शब्द लिहिला ना तर त्याच्यातली काही अक्षरं जमिनीच्या बाहेर चालली जातील. एवढीशी जमीन आहे ती. जाऊ दे ना म्हाताऱ्या. अरे गुच्चूपट, तुझ्या जमिनीवर कोणी जांभई दिली तर होट जमिनीच्या बाहेर चालले जातील. अरे जाऊ दे ना ती माझी जमीन आहे. गुच्चूपट. पण बाय ना एका रात्रीत भाव वाढवला. अरे काय जमीन आहे का? शहरातली झोपडपट्टी आहे लगेच वाढायला. म्हाताऱ्या तुला माहिती आहे मला माहिती आहे. माझ्या जमिनीच्या बाजूला विमानतळ होणार आहे. ती जमीन तुला घ्यायची आहे या अरे, कमी पैशामध्ये. अरे नाही. ना तू बाहेर जाऊन जास्त पैशाला विकणार नाही आहे. हो. अरे तुझा डाव मी होऊनच देणार नाही अरे नाही म्हाताऱ्या. ना. अरे परप्रांतीय राजदूत. ए मी परप्रांतीय असं देईन ना तुझ्या कान फट्ट्यात. अरे धुड्याचा आहे मी, धुड्याच्या. मग बोललो ना परप्रांतीय म्हणून. अरे तुम्ही बाय ना. अरे दाबा. थांबा, मार. धुळे महाराष्ट्रातच आहे ना हो. हा. अख्ख्या देशात एकच राष्ट्र आहे महाराष्ट्र. आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच देश आहे खानदेश. ते तुम्हाला नुसतंच काय कोकणच माहितीये नाही, नाही, का? पाहुणे. खानदेश महाराष्ट्रात आहे, माहिती नाही का? जाऊ दे माफ करा. आता 4थी पर्यंत हुशार होता. त्याला पुढचं नाही माहिती आहे का? हा लक्षात ठेवा. दादा काल आमचं सगळं ठरलेलं होतं फोनवर. बरं. आज हा म्हणून डायरेक्ट पलटी मारून देतो. नाही असाच आहे. मुंबईला नोकरी करतो मी. म्हटलं निसर्गरम्य कोकण आहे बुवा, तिथे एखादा छोटासा जमिनीचा तुकडा हवा. नाही, बरोबर. म्हणून मी सगळं असं जमीन घेत होतो. होय काय? यांच्याशी बोलणं ठरलेलं होतं आणि एकदम हा माणूस आहे ना 1.25 लाखाच्या 1.25 कोटी म्हणतो. होणार आता भाव वाढणार आहे. विमानतळ होणार आहे. फ्रूट 1.25 कोटी. हा. 1.25 हा शब्द तरी तुला लिहिता येतो का रे? हा, मग ते- 1.25 मध्ये स ला स लागतं का व ला व लागतं रे? ते लिवायचंच असेल तर मग 1 कोटीला घेऊन टाक. अरे तुम्ही बाय ना चगेल लगेच 25 लाख कमी करून टाकले तू. हा म्हणजे लिवायचं. दलिंदर अरे तुझ्यासाठी मरमर करत इथे आलो. असं डोकं फिरताना असं वाटतं तुझं नाही, मुंडकं- नाही, पाहुणे. अरे कसं करतोय तो? नाही, नाही. अरे म्हाताऱ्या, म्हणजे आगोर येतो. नाही, थांबा. तुम्ही त्याला सांगा नाही, समजून. नाही, थांबा. जास्त मी बोलू नको. कोण आहे त्याला समजून सांगा. कोण आहे रे तू? कोण आहे? थांबा. हा? तुझ्या गावात आलो सांगा, काही नको, सांगतो? नको. थांबा, थांबा. हा, वर नाही, काय वर चढतो? थांबा. एका बुक्क्यात खाली पाडीन तुला. उतरा खाली दलिंदर. कपात पाडाल तुम्ही. शांत पाहू. अरे म्हणजे काय माणूस आहे? नाही, नाही, इकडे या, नाही. इकडे उभा. 1.25 करोड. तुम्ही शांत राहा. शांत. ए, इकडे. तुम्हा- 1.25 लाखात. हो, तुम्ही- हा, त्याच्या नादाला लागू नका. गेलेला आहे तू, सटकलेला आहे. सगळे सांगा त्याला समजून सांगा साहेब. सगळं क्लिअरच करतोय आता. हा. त्याला गाडी शोधते गावात अरे बापरे, दिवस रात्र. हा सडेल पटक भेजायचा आहे. याचे आटे ढिलेत. आटे ढिले काय? त्याला आटच नाही आहे. बिन आट्याचा माणूस. हा. मग? अरे बापरे, म्हणजे बिना आट्याच्या माणसासोबत मी सौदा करत होतो. हा, मग? म्हणजे तुमचं पण बघा आता काय ते. अरे काय बोलता हो, मला काय माहिती. अरे रजा टाकून आलो मी इथे. तुमची राजा फुकट जाणार ना. अरे कशी फुकट अरे, जाणार? आधी कशासाठी? जमीन बसा घ्यायची इथे. होती इथं मला. बसा. तुम्हाला खरंच कोकणात जागा घ्यायची? हा घ्यायची. काळजी करू नको. बरोबर. तो टपरीवर पोरग्या दिसतोय हा, हा. बने त्याची जमिनीचा तुकडा यांच्या बाजूला झाय. असं का? हा हा. कितीला सौदा ठरला होता?
1,25,000. 1,25,000 1,20,000 मध्ये तुम्हाला देतो. फक्त 1% आम्हाला दोघांना द्यायचा. अरे मी तुम्हाला 2% देतो पण जमीन नक्की द्या. नक्की दिली म्हणजे काय? अरे तुम्ही पायना बाटोड तुझ्या गावात तुझ्या बाजूला तुझ्या नाकात टिचून जमीन घेतो आता मी. याची जमीन घेतोय हा. अरे तो बेचारा 1.25 कोटीला विकतोय. नाही असं काय नाही, आपलं 1.25 कोटी असं काय नाही. ते काय 1 लाख 1.25 लाख जे देतील त्यात मी देऊन टाकीन जमीन. अरे बेचारा काय येडायच काय? अरे विमानतळ येते ना तिकडं. कुठं? अरे आपल्या गावामध्ये. अहो गेली 20 वर्ष शहरातली पोरगी सून म्हणून आपल्या गावात आली. विमानतळ कुठं येणार आहे? अरे बेचारा असं काय बोलता? हे बोलत होते म्हणा. कोण? आम्ही काय अरे बेचारा तुम्ही बोलत ना. अरे एसटी येत नाही आपल्या गावात. नाही तर काय? टमटम अर्ध्या किलोमीटर थांबते तर इमान कुठं येणार आहे? अरे बेचारा तुमच्या मुलं माझा सौदा बोललेला आहे. बेचारा ऐक मला इकडे. काय नाही, नाही. दूर हात नाही लावा. चल. लांब राहा. मी काय लांब. म्हणतो, ऐक ना. हा. हा कितीला देतो जमीन? 1,20,000 मी 1 लाखाला देतो तुला. नाही घ्यायची. 90,000 तरी घ्या. घ्यायची नाही. 75,000. अरे फुकट पण घेणार नाही तुझी जमीन. तो डाबडा आवडत नाही मला. तुझं थोबडं फोडून जाऊ दे पाहुणे पाहुण्यानो. ऑफिसला जाऊ. डोक्यावर पडलेलं मला. ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करू. हा, चला मला उशीर होईल. चला चला. हो अरे बेचारा माझ्या रजिस्टर कर. अरे ते यावर चला. काकांनो जरा शांत राहा. 2 मिनिटं दुकानावर लक्ष ठेवा. हा. 5 रुपयाला एक चाय आहे. स्पेशल चाय दिली तर 10 रुपये. हा. आणि जर बटर कोणी खाल्ला तर 3 रुपयाला एक बटर आहे. नीट लक्षात ठेवा. हा. हा आणि गलास चांगली स्वच्छ धुवा. एखादा गलास तुमच्या हातून फुटलं तर 15 रुपये ह्याला द्यायला लागतील. हा. तेवढं चला पटकन आपल्या ऑफिसात जायला यावर करून टाकू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. लाखो उधळावेत असं झालं परफॉर्मन्स. वा बहारदार. भरतदा काय म्हणाल? वा, काही क्षणापुरता आम्हाला कोकणात घेऊन गेलात तुम्ही. स्किट तर आपल्यातूनच झालंय. मी सगळ्यांचा चाहताच आहे. प्रभाकर मोरे म्हणा किंवा तुझ्या भाषेत म्हटलं तर हा शशी कपूर. नंतर श्रमेश, तुझं आणि प्रथमेशचं मी भरपूर स्किट्स पाहिल्यात इथून. आणि हास्यचित्राचा प्लस पॉईंट हाच आहे की नुसतं मुंबई पुणे किंवा असं नाही आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातले भाषा, त्याविषयी असणारं ज्ञान, त्या प्रांताचं महत्त्व हे सगळ्यांना नकळत आपल्या स्किटमध्ये ह्या प्लॅटफॉर्मवर येतं. त्याचा एक आनंद वेगळा आहे. ती भाषा आली, ही भाषा आली, विविध भाषेत आपल्या महाराष्ट्रात, आणि त्यातला तो गोडवा आहे तो ह्या स्किटच्या माध्यमातून तुम्ही मांडता. त्याबद्दल त्या रंगमंचाचं कौतुक आहे. वा. क्या बात दादा, खूप छान सांगितलं. श्यामदादा, तुम्ही अनेक वेळेला अनेक शब्द वापरता तुमच्या भाषेत, खानदेशी भाषेत, पण एकसारखा शब्द, मी रिपीट झालेला शब्द कधीच ऐकला नाही. आज पण तुम्ही जे बोलला ते पहिल्यांदा कानावर पडलं. तर ह्या व्हरायटीसाठी थँक्यू. आणि नंतर आम्हाला एक एक शब्द बसवून सांगत जा त्याचा अर्थ. मजा आली नेहमीप्रमाणे. ह्या सिरीजची एक वेगळी मजा आहे, ती आज आम्हाला खूप दिवसांनी घेता आली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जाता आजचा शब्द तर सांगून जा. भंगायला भेजाचं म्हणजे जसं भेजा दुबंगलेला आहे. ओ हो, क्या